काव्य ओवी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। श्रावण महिना सुरू झालेला आहे। श्रावणामध्ये भरपूर सारे असे सण येतात, त्याचबरोबर बरेचसे रीतिरिवाजसुद्धा सांभाळले जातात। त्यामधील एक रीतिरिवाज म्हणजेच नंदेला बांगड्या भरणे, हिरव्या बांगड्या भरणे किंवा नंदेनी भावजेला हिरव्या बांगड्या भरणे। त्यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का? तर आजच्या ब्लॉगमध्ये पाहाच, तसंच आम्ही कसं साजरा केला हा सण किंवा हा उत्सव ते सुद्धा नक्की पहा। तर इथे नंदेला बांगड्या भरल्या जातात, कारण की नंदेच्या नवऱ्याचं आयुष्य दुगणित व्हावं म्हणून ह्या हिरव्या बांगड्या भरल्या जातात। तसंच निसर्गामध्ये श्रावणामध्ये होणारे बदल आणि हिरवा रंग ह्याच्याशी जवळपासचा संबंध आहे। निसर्ग राजा, निसर्ग देवता ह्या जेव्हा आपण हा सण उत्सव किंवा बांगड्या भरतो, त्याप्रमाणे ते आशीर्वाद देऊन नंदेच्या नवऱ्याचं आयुष्य वाढवतो असं मान्यता आहे। तशाच प्रकारे भावजाईंनासुद्धा बांगड्या भरल्या जातात। त्याचं कारण असं आहे की आपल्या भावाचं सुद्धा आयुष्य द्विगुणित व्हावे म्हणून इथे बांगडे नणंदसुद्धा भावजाईला भरते। अगदीच तुमच्याकडे नणंद भावजाई नसेल तर तुम्ही एखाद्या सवाष्णीला किंवा ते सुद्धा जमलं नाही तर तुम्ही देवाऱ्यातील देवीला किंवा आपल्या देवी कुलदेवतेला सुद्धा बांगड्या भरू शकता। पण ह्या महिन्यात खूप महत्त्वाचा हा एक क्षण असतो, तर आम्ही सुद्धा नेहमी साजरा करतच असतो अशा प्रकारचा सण। तर इथे आम्ही आमच्या नंदांना भावजाईंना एकमेकांना मिळून बांगड्या आम्ही भरलेलं होतं आणि त्यामध्ये खूप मजा येते। त्याप्रमाणे आपल्या नंदेचं आपण म्हणजे गौरीच्या सणाला जर आपण नंदेला माहेरी आणतो, म्हणजे गौरी माहेरवासीन घरी येते, त्याचप्रमाणे तिचे मानपान केले जाते। त्यातील हा एक भाग आहे। तर तुम्हीसुद्धा करता का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तो सुद्धा कमेंट्समध्ये सांगा। त्याचप्रमाणे ह्या बांगड्या कशा भरल्या जातात? तर ह्या बांगड्या श्रावणाच्या कोणत्याही दिवशी तुम्ही भरू शकता आणि श्रावणामधील म्हणजे जेव्हा मुहूर्त असतो, शुभमुहूर्त असतो दिवसाचा, त्या शुभमुहूर्तावर तुम्ही ह्या बांगड्या नंदेला किंवा भावजेला भरू शकता। आणि ह्या बांगड्या भरताना एक बांगडी जास्त आणि एक बांगडी कमी अशा प्रकारे भरायची आहे। तसंच म्हणजे एका हातामध्ये जर 5 बांगड्या भरल्या तर दुसऱ्या हातामध्ये 6 बांगड्या भरायच्या, असं कमी जास्तचं प्रमाण ठेवून ह्या बांगड्या भरायच्या। ह्या बांगड्या भरत असताना सवाष्णींना हळदी कुंकू लावायचं, त्यानंतर ह्या बांगड्या तिच्या हातामध्ये भरायच्या, पण त्या हिरव्याच असाव्या। त्यामध्ये तुम्हाला जर गोल्डन सोन्याची बांगडे द्यायची असेल तर ती तुम्ही देऊ शकता, पण त्यामध्ये हिरव्या बांगड्याशिवाय दुसरं कुठलंही पर्याय नाही। आणि हे भरताना भरून झाल्यानंतर जी सवाशीण किंवा जी भावजे किंवा नणंद बसली असेल तिला गोड पदार्थ भरवून तिचं मानपान करून ह्या बांगड्यांचा उत्सव साजरा करायचा आहे।
तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला साईडची बेल आयकॉन दाबा. चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयाच. अजून ओवीचा डान्स पाहायला विसरू नका हा शेवटपर्यंत.